सर बोलले सगळ्यात आधी की सगळ्यांच्या फॅमिली मेंबर्सना माहित असलं पाहिजे की आपलं पोरं काय करत आहे ना, कोणत्या लेवलवर काम करत आहे, कोणत्या लोकांसोबत काम करत आहे. त्यासाठी हे जे सगळं आज इथे जमलेलो आहोत आपण, ते मला असं वाटतं की यापेक्षा आनंदाचा क्षण कोणता नाहीये. तर त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार. बँकेबद्दल बोलायचं झालं तर मी इथे 19 डिसेंबर 2022 इथे जॉईन झालो होतो. माझा जो इंटरव्ह्यू घेतला होता सरांनीच घेतला होता. ऍक्च्युली मी बँकिंग सेक्टरचा नाही आहे. जेव्हा मी इथे इंटरव्ह्यूला त्यावेळेला सरांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे सांगितलं सरांनी मला बँकेबद्दल काय आहे काय नाही. जनरली तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता ना, जो तुमचा मॅनेजर असतो किंवा जो तिथे बॉसेस राहणार आहे, तुम्हाला आधी घाबरवून देतात की एवढं टार्गेट राहणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे, तू करशील का. पण जेव्हा मी सरांसोबत इंटरॅक्ट झालो, मला असं नाही वाटलं त्यावेळेला. एकदम जेन्युइनली सांगायचं झालं तर सरांनी ज्या कॉन्फिडेंटली मला असं सांगितलं की करू शकता तुम्ही आणि तुम्हाला हे सगळं करायचं आहे. आणि सरांचा जो सपोर्ट मला तिथून दिसला, एक माझी ओढ इकडे झाली होती त्याच वेळेला की नाही इथे काम करायचं आहे, कारण मला ऍटमॉस्फिअर चांगलं वाटत होतं. मी इथे जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर मला सरांनी खूप सपोर्ट केला. ऍक्च्युली आमच्या इथे काय होते माहिती आहे का, एम्प्लॉईज हे मोस्टली एम्प्लॉईज अदर सेक्टर मधले आहेत. त्याच्यामुळे सर वीकली आमचं एक ट्रेनिंग सेशन असते. आम्ही मॉर्निंगला जी आमची एक मीट होत असते मॉर्निंगला, त्याच्यात एक ट्रेनिंग सेशन असते ज्यामध्ये सर बँकेबद्दल बऱ्याच गोष्टी सांगतात. आज जेवढं आम्हाला नॉलेज आहे ते सरांमुळे आहे, कारण सर प्रत्येकदा आम्हाला टॉपअप देत असतात. आपण जसं मोबाईलमध्ये रिचार्ज करतो फोनवर बोलायसाठी आहे ना, तसं सर आम्हाला प्रत्येकदा सांगत असतात, शिकवत असतात. या व्यतिरिक्त राहुल सरांनी पण खूप सपोर्ट केला. जी आमची सेल्स टीम आहे, छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर त्या सांभाळून घेतात. राहुल सर समजावून सांगतात प्रत्येकदा. जनरली आता ऍक्च्युली आम्ही ग्राउंड फ्लोअरवर काम करतो सगळे. तर यावेळेला ना अडचणी खूप येतात. आम्ही जेव्हा कस्टमर्सला भेटायला जातो, प्रत्येक कस्टमर पॉझिटिव्हली रिस्पॉन्स करत नाही. त्याच्यामुळे त्यावेळेला तिथे कसं डील करायचं हे आम्हाला राहुल सर, श्रीकांत सर सांगतात. तर मला असं वाटते की जी ही बँक आहे, ज्यामुळे आम्ही आज बनलो, आज आम्ही घडलो, इथून आम्ही कुठेही काम करायला जाऊ तर नक्कीच कुठेतरी आमचे पाय रोवून एकदम आणि खंबीरपणे उभं राहून आम्ही नक्कीच आयुष्यात पुढे जाऊ असं मला वाटते. आणि जर बँकेबद्दल आणखी जर सांगायचं झालं तर हा कल्चर जो इथे दिलेला आहे की आपण आज इथे बसलेलो आहोत. आम्ही 1 एप्रिलला सत्यनारायणाची पूजा करतो नवीन वर्षात, जे फायनान्शियल इयर आहे तेव्हा आम्ही पूजा करतो. मी नाही पाहिलं असं कुठल्या बँकेत, कारण हा एक नवीन जो एक परंपरा म्हणता येईल, तर ती सुद्धा आमच्या सरांमुळे. सरांसाठी एकदा टाळ्या उद्या. कारण कसं आहे, आपण काम करतो, आपण घरी नेहमी सांगून जातो की आम्ही कामावर जातोय, काम करायला जातो, ऑफिसला जातोय. पण मला असं वाटतं की हे काम करायचं जे ठिकाण आहे, याला घर बनवणं, फॅमिली बनवणं हे प्रत्येकाला जमत नाही. म्हणजे सरांना जमलं आणि सर खूप चांगल्या तऱ्हेने ते चालवून घेतात, निभावून घेतात. मला हा एक गुण त्यांच्याकडे शिकण्यासारखा आहे की सगळ्यांना कसं सांभाळून घ्यायचं. आपल्याला समोरच्याची चूक दिसली की आपण लगेच सगळं टोचून बोलतो, आपण त्याच्यावर राग काढतो है ना, आपल्या मनात द्वेष असतात लोकांबद्दल. मला या माणसासाठी तसं कधीच नाही वाटलं. एक जेन्युइन जर सांगायचं झालं तर मी सरांची जी पर्सनॅलिटी मी आजपर्यंत पाहत आलो की सर जे घडले आहे, आणि संकेतनी पण सांगितलं की आम्ही कस्टमर्स कडे जेव्हा जातो आम्हाला सांगतात की अरे तिथे श्रीकांत सर आहेत का, आणि ते पण इथे आधी HDFC ला होते, एक्सिस ला होते. आम्हाला बँकेबद्दल सांगायचं कामच पडत नाही मॅक्झिमम टाइम्स. असं होते की कस्टमर म्हणतात की अरे ठीक आहे तू घेऊन घे, काय पाहिजे सांग. तर जे आज, आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज जी तुम्हाला बँक दिसत आहे आणि जे सगळं इथे सुरू आहे, मी प्रत्येक आता माझ्या एवढ्या बोलण्यात मी सांगितलं 2-3दा की सरांमुळे आहे. तर मी सुरुवातीपासून त्यांची सक्सेस स्टोरी ऐकत आलो. मला एक ऍड करायचं फक्त की जेव्हा श्रीकांत सर आणि राहुल सर इकडे बँक मध्ये आले, त्यावेळेला बँक फक्त एक खूप 25% वर म्हणता येईल, आणि आज बँक 100% वर आहे. कारण 25% पासून 75% जो राहिलेला जो पोर्शन आहे, जो तो अचीव्ह करणं, इट्स नॉट अ इझी जॉब. कारण हे सगळ्यात मोठी केलं आहे, सगळ्यांनी केलं आहे. पण मला असं वाटतं ना की जोपर्यंत मार्गदर्शक आपल्या पाठीशी राहत नाही, तर मला असं वाटते की एखादा घोडा सुद्धा बेलगाम असतो. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे की नाही? तर त्यासाठी सरांचे खूप थँक्यू की इतकं चांगलं ऑर्गनायझेशन सरांनी बनवलं, आज रेडी करून ठेवलंय.
आणि आम्ही इथे आज जॉब करतो तर आम्हाला ते फील होतं प्रत्येक कामात, प्रत्येक क्षणात याच्यात जाणवून येते. आणि जे इथे काम करणारे एम्प्लॉईज आहेत, तुमचे मुलं, भाऊ, बहीण आणि हजबंड जे काही, तर ते सगळे इथे एकमेकांशी खूप चांगल्या तऱ्हेने राहतात. इथे कोणाचाही कोणाला